मी टाकून घेतलंय आणि परत त्याला अशा हाताने टोकून झालंय मस्त रस भाजी तयार होती आणि आपल्या चपात्या आणले मस्त चपात्या खायचं आणि enjoy करायचं. हे आमचं दयानाथ बाबा मंदिर आमच्या पुश्तैनी पिढ्या गेल्या पण कळालं नाही की कधी स्थापन झालंय तर. आणि आता ह्या कल्पना मॅडम पुढे पुढे निघाल्या आणि हे तनू राजे मागून मागून चालल्या आणि बाबाचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आज माळावर पार्टी करायला. तर मंडळी चला बघूया आम्ही कशी पार्टी करतो पुढे. चलो नुसता राडा. आणि हे आमचं माळावरचं शेत. आता हरभऱ्याची भाजी खोडायला सुरुवात केलेली आहे आमच्या मंडळींनी. अशा प्रकारे भाजीपाला रेडी करून ठेवलाय मेथीचा, कोथिंबीर आणि हरभऱ्याची भाजी. तर आता गावरान घोळाण्याची भाजी म्हणजे हरभऱ्याची हिरवी भाजी. भाऊने यांचा पहिला ब्लॉग आहे तर पूर्ण जोशनुसार तयारी आहे. आता अशा त्याच्यावर एक 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 भाजीपाला जातोय. अरे वा 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 हिरवागार पालेभाज्या. मटण खाणाऱ्याला हिरव्या पालेभाज्यांची काय किंमत कळणार. तर आता अवघ्या काही मिनिटांमध्ये आपली घोळण्याची भाजी तयार होणार आहे. आता त्याच्यावर सांबाराचा तडका, कोथिंबीरचा तडका. चला घ्या माऊली. असं पैकी मस्तपैकी त्याची घडी घालायची असते आणि असं साफ करून घ्यायचं. आणि असे त्याला 2 दगड लागतात. हा एक दगड आणि हा एक दगड. अशापैकी त्याला मस्तपैकी दगडानं ठेसायचं आणि याचं गावरान भाजी तयार होती लगेच. पण तयार झाल्यानंतर आता मी फायनल झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो. हे बघा अशी ते कुठून कुठून भाजी तयार होते. पूर्ण उघडा माऊली. मीठ टाकून घेतलंय आणि आता परत त्याला अशा हाताने ठोकण्यात आलंय. मस्तपैकी अशी रसरशीत भाजी तयार होती. बघा भाकर घेऊन तोंडाला पाणी सुटायची वेळ आली की भाजी केव्हा तयार करतात मामा. हिरवागार रस रुमालातून बाहेर आला तर रस त्याची मजा तयार. आणि आमच्या मिसेस आता पोळ्या लावताय आणि रेडी करताय आणि आता याचा मी आस्वाद घेणार. आणि तुम्ही सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दाखवा एकदा भाजी मंडळींना. हे बघा कशा प्रकारे भाजी तयार झाली. यांच्या तर तोंडाला पाणी सुटलंय कल्पना मॅडमच्या. गावरान गावरान. हे आता जुन्या जमान्याचा विषय. लहानपणी आम्ही असंच आमच्या माळावर यायचो आणि या आंब्याखाली अशीच घोळण्याची भाजी आमच्या आत्या आम्हाला करून द्यायची आणि आम्ही खायचो. तेच आठवण आली आज. 1 नंबर क्वालिटी. आणि आता आमचं जेवण सुरू झालं आहे. हे बघा. तर मंडळी आम्ही घेतो आस्वाद. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.